नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी महाराष्ट्रातल्या 7च उमेदवारांनी अर्ज भरले आणि बिनविरोध निवडणूक झाली असं आपण म्हणू शकतो. 6 जागा युतीला मिळाल्यात, 1 जागा महाआघाडी जी होती म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उभाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या तिघात मिळून एक सीट होती. आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे 20 आमदार आहेत आणि शरद पवारांचे 10 आमदार आहेत. तर ते सीट शरद पवारांना मिळालं आणि उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत आदित्य ठाकरे, की त्यांचा प्रियंका चतुर्वेदीसाठी आग्रह होता, तर त्यांना गप्प बसावं लागलं. म्हणजे लोकांना जर राजकारण समजलं पाहिजे की काय कारण आहे की शरद पवारांचं वय आता 85 आहे, त्यांना चालताना आधार घ्यावा लागतो, ते काय बोलतात हे समजत नाही. म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते थोडेसे हतबल झालेले आहेत, वय पण भरपूर आहे. राज्यसभेत जाऊन बोलणार आहेत का? नाही. मग त्यांना खासदारकी का पाहिजे होती आणि त्यांना खासदार म्हणून शेवटी महाआघाडीला का निवडावं लागलं? मग त्याच्यामध्ये कोणी विरोध का केला नाही? हा महत्त्वाचा मागचं राजकारण तुम्हाला मला समजून सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी शरद पवार हे चाणक्य म्हणून ओळखले जाते. कधी काय डाव टाकतील याचा कोणाला अंदाज नसायचा. पण आता त्यांच्या जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे, की त्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं. आणि ते काय नाही, तुम्ही मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिलं असेल की त्यांनी एक जादा खासदार निवडून आणला आणि काँग्रेसच्या खासदाराला पाडला. विधान परिषदेवर निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी एक जादा आमदार निवडून आणला आणि काँग्रेसच्या 2 याच्यामध्ये लढाई लावली. शेवटी तिथं भाई जगताप निवडून आला आणि त्यांचे जे ऑथोराईज काँग्रेसने जाहीर केलेले होते हंडोरे, ते बिचारे पडले. मग आत्ता शरद पवारांचं नाव गपचूप महाआघाडीने मंजूर का केलं, तर याच्या मागं सुद्धा देवेंद्र फडणवीसांची शाळा आहे. की काँग्रेसचे जे हे खासदार होते त्यांची मुदत संपली आणि त्याच्या जागी काँग्रेसचा एक खासदार निवडून जायला पाहिजे होता, पण नाही जमलं. मग काँग्रेसची इच्छा होती, कारण काँग्रेसमध्ये खासदार राज्यसभेचे कमी होऊन राहिले. राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेतापद मिळवण्यासाठी कमीत कमी 27 खासदार असणं राज्यसभेत गरजेचं आहे. आणि तेवढे जर तयार झाले नाही तर मल्लिकार्जुन खरगे यांना पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही. नाही मिळालं तर त्यांना मोठा बंगला खाली करावा लागेल. काँग्रेसची बेआबरू झाल्याच आहे. म्हणून काँग्रेसचा प्रयत्न चालला होता की खासदारकी आम्हाला द्या, आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचं खासदार झालेलं चालणार नव्हतं. उभाटाचं तर उभाटाबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस कसे तोंडावर खूप गोड बोलतात, कोणाशी वाईटपणा घेत नाही, पण त्यांची राजकीय खेळी जी असते ती बरोबर ठरलेली असते. ते कधीही उद्धव ठाकरेंना माफ करणार नाहीत, त्यांचं राजकारण पुढे चालू देणार नाहीत. मी पाहिलं असं की महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृहामध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं नाही. इलेक्शन होऊन वर्ष होत आलं आहे, पण त्यांना दिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा राज्यसभेत त्यांचा खासदार जावा हे देवेंद्र फडणवीसांना कधी मान्य नसतं. आता त्यांनी हट्ट सोडावा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक हळूच बातमी सोडून दिली की शरद पवार उभे राहणार नसतील तर भाजप त्यांचा 7वा उमेदवार उभा करेल. कारण त्यांच्याकडं 27-28 मतं होते,
10-12 आमदार फोडणं काही देवेंद्र फडणवीसांना अवघड नव्हतं. आणि उभाटाला म्हणा, काँग्रेसला म्हणा, खात्री नव्हती की आपले लोक फुटले आणि जर भाजपचा 7वा उमेदवार निवडून आला तर आपली फार बेआबरू होईल. त्याच्यापेक्षा शरद पवारांना पाठिंबा द्या आणि त्यांना बिनविरोध निवडून येऊ द्या. आता म्हणजे शरद पवारांना निवडून आणण्यामागची खरी जर खेळी आहे, ही आहे खेळी देवेंद्र फडणवीसांची. मग आता याच्यामध्ये काय कारण असावं, तर एक तर शरद पवारांचं राज्य लोकसभेमध्ये 8 खासदार आहेत. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना आता आपल्या मुलीचं कल्याण करून मग निवृत्त व्हावं अशी इच्छा आहे. आपण काँग्रेसबरोबर राहिलो तर आपल्याला कधी सत्ता मिळणार नाही. स्वतःच्या जीवावर आपण आता जास्त खासदार लकीली 8 आले, पुढच्या वेळेस किती येतील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं भाजपबरोबर जाणं त्यांना सोयीचं ठरू शकतं. मग भाजपबरोबर जायचं. भाजप काय इनडायरेक्ट या म्हणत नाही, पण त्यांनी संकेत दिले की आम्ही तुमच्याबरोबर येऊ. मग येऊ म्हणजे काय, तर मग आमच्या सुप्रियाताईंना तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या केंद्रामध्ये आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तर त्या गोष्टीला पण मोदी तयार आहेत. पण त्यांनी सांगितलं आम्हाला कृषी मंत्रीपद द्या, तर ते कृषी मंत्रीपद द्यायला तयार आहे. आम्ही दुसरं एखादं कॅबिनेट पद देऊ. कृषी खातं देणार नाही, कारण कृषी खातं भारत सरकार मोदी आहे ते खूप महत्त्वाचं मागतात आणि ते शिवराज सिंह चौहानांसारख्या एका मुरलेल्या शेतकऱ्याकडं ते आहे. पण हळूहळू त्या गोष्टीकडं शरद पवार वळतील. भाजपला विलीन होणार नाहीत, पण इनडायरेक्ट पाठिंबा देतील की चांगल्या कामासाठी आम्ही त्यांना, त्यांची नेहमीची पद्धत आहे, काही करायचं असेल की देशाच्या भल्यासाठी म्हणून आम्ही मोदींना पाठिंबा देतो. आणि मोदींना आज खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्याच्यामुळं हे पुढं जाऊन NDAमध्ये विलिनीकरणासारखं शरद पवारांचं वागणं राहील आणि त्याच्यातून महाराष्ट्रात राजकारण बदलेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, तर मुळीच येणार नाही, पण दोन्ही NDAमध्ये सामील होतील आणि देवेंद्र फडणवीसांची जी खेळी आहे ती यशस्वी झालेली दिसून. याच्यातून 2 काय झाले, तर एक तर काँग्रेसला तोंड घशी पडावं लागलं, उद्धव ठाकरेंना तोंड घशी पडावं लागलं आणि 10 आमदार असून सुद्धा शरदचंद्र पवार अलगद राज्यसभेमध्ये जाऊन बसलेले आहेत. मी मध्ये पाहिलं असेल की सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं दोघं किती विरोधक आहे, नाही, पण ते आतून व्यवस्थित असतात. देवेंद्र फडणवीस कधीही कोणाशी वाईटपणा घेत नाहीत, कधीही कटू बोलत नाहीत. त्यांनी कोणी शिवाय दिला तरी त्याला तोंडावर शिवाय देणार नाहीत, पण त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे विरोधक जे आहे हे तसे आता वचकून असतात की देवेंद्र फडणवीस शैव्याला शिवाय देणार नाहीत, पण असा काटा काढतील की आयुष्यातून परत आपण जागेवर येऊ शकत नाही. आता महत्त्वाचा विषय काय की शरद पवार अलगद का गेले, तर देवेंद्र फडणवीसांनी जी हूल उठवली की आम्ही 7वा आमदार उमेदवार उभा करू आणि त्याच्यामुळे या दोन्ही काँग्रेस आणि उभाटाला गप्प बसावं लागलं आणि शरद पवारांना पाठिंबा द्यावा लागला. त्याच्यामुळे ही जी राजकीय खेळी महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे त्याचे परिणाम केंद्रामध्ये पण दिसून येतील आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन पर्व चाललेलं तुम्हाला चालू दिसून येईल. आज आपण इथं थांबूया. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.